बरोबर सारखेच बाळासाहेब ठाकरे आपलं बाळासाहेब थोरात आमच्या बरोबर प्रत्येक कार्यक्रम मीटिंगला आहे. परंतु मनसेसोबत स्टेट शेअरिंग करायला कुठेतरी काँग्रेस पाठीपुढे करत आहे का? ज्या पद्धतीने एक कॉमन हा विषय आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या आहे. तुमच्याच चॅनलवर मी आता इथे यायच्याच आधी पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांची सेना आणि अजित पवार दादांचा राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनीच तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे, जे मी तुमच्याच चॅनलवर पाहून आले, की मतदार याद्यांमध्ये गडबड आहे हे तेही मान्य करतायत. त्याच्यामुळे जर सत्तेमधले दोन घटक पक्ष त्यांचेच वरिष्ठ नेते म्हणत असतील की काहीतरी गडबड आहे, दौंडमध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी जाऊन दौंड तालुक्यात लढाई केली आहे, कलेक्टर ऑफिसला कंप्लेंट केली आहे. त्याच्यामुळे आम्ही तर करतोच आहे, पण आता सत्तेच्या पक्षातल्या पण त्यांचे नेते मंडळी कोणी बोलत नाहीये ना, अजित पवार ना बोलत आहे ना, ते नाही मला माहिती. तुमच्या चॅनलवर मी हसन मुश्रीफांची व्हिडिओ पाहिला ते त्याच्याच बद्दल, आणि एकनाथ शिंदेच्या सेनेचे पण कोण बोलले, पण संजय गायकवाड बोलले. एकनाथ शिंदेकडनं या मतदार स्वच्छता झालं ते. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील मतदार याद्या या चालल्या जात आहेत त्यांच्या लक्षवेध या ऍपच्या माध्यमातून. नाही, पण त्यांचेच नेते म्हणाले ना गडबड आहे, मी म्हणत नाही एकटी. त्या दोन्ही त्यांचे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे नेते पण आम्ही म्हणताय तेच म्हणताय. पण ते अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आले, भाषणात म्हणाले की आम्हाला आता कोणत्या कुबड्यांची गरज नाहीये. खरं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना ही सहयोगी पक्ष आहे आणि त्यातच हे सूचक विधान आहे. ते त्यांच्या मित्र पक्षांना चालत असेल. इव्हन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील वेगवेगळ्या लढण्यासंदर्भात त्यांच्यामध्ये ठरल्या तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. आम्ही आमचं बघू. इथे राज्यामध्ये कर्जमाफी होत नाहीये, रोज एवढे अत्याचार होत आहेत. उद्या डॉक्टरचा खून झालेला आहे, त्यांना क्लीन चिट सरकार देत आहे. एवढे मोठे गंभीर प्रश्न आहेत, आव्हान आहेत राज्याच्या. राज्याच्या गृह विभागावरती प्रश्न ते रोजच तुमच्या चॅनलवर असतात. गृह विभागाबद्दल रोज काय डेटा आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिसतं ना, आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतोय ना की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय. मी एकटी आरोप करत नाहीये, भारत सरकारचा डेटा सांगतोय. मतदार यादी निश्चिती जुलै 1 जुलैपर्यंत होती आणि आता 18 अपयशी ठरले त्या सगळ्या. महाराष्ट्र सरकारच अपयशी आहे ना. एका महाराष्ट्रातल्या कर्तृत्वान डॉक्टर मुलीची हत्या होते आणि हत्येची इन्क्वायरीच्या आधी तिच्या विरोधकांना किंवा ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्यांना क्लीन चिट देण्याचं पाप महाराष्ट्र सरकार करते. हे दुर्दैवी आहे, याचा मी जाहीर निषेध. राज्य निवडणूक आयोगानं केंद्र निवडणूक आयोगाला सांगितलं की 18 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी निश्चिती करा. 1 जुलैची आहे ती, पण अजून कोणतं उत्तर येत नाहीये केंद्राचं. हेच तर आम्ही म्हणतो, ही दडपशाही वाढतच चालली आहे ना महाराष्ट्रात. ज्या ठिकाणी आक्षेप घेतला जातोय निवडणुकांच्या मतदार यादीसंदर्भात त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं देखील स्पष्टीकरण करत, काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत, काही ठिकाणी गट क्रमांक याद्यांचे नंबरावरनं घोळ असल्याचं देखील ते स्पष्टीकरण देताना पाहायला मिळत आहेत. मात्र तसं कुठलंही झालेलं नसल्याचं देखील स्पष्ट करतात. ते डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना. डेटाच दाखवतोय ना. आणि तुम्ही चॅनल जेव्हा आम्ही आरोप करतो त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही जाता ना सगळे बघायला की खरं आहे का खोटं आहे. त्यामुळे वास्तवाचं आहे ना, आम्ही आजपर्यंत जे वास्तव आहे ते तुमच्या समोर ठेवलंय. तुम्ही स्वतः जाऊन ते व्हेरीफाय केलंय आणि आम्ही म्हणतोय तो प्रत्येक आरोप खरा ठरलाय की नाही. पण पुन्हा एकदा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा होत असल्याचा आता ते सरकारच्या समोर काहीच नाही. आता मला सांगा, कर्जमाफी करू म्हणले होते की नाही. आज महाराष्ट्र सरकारची काय लाईन आहे. या मुलीची हत्या झाली, त्या मुलीच्या ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत त्यांना क्लीन चिट विदाऊट इन्क्वायरी दिली की नाही. हे योग्य आहे का? ती कुणाची तरी लेक आहे, कुणाची तरी बहीण आहे, त्या महाराष्ट्राची मुलगी आहे ती. त्या मुलीबद्दल ज्या पद्धतीने हे बोलतायत हे योग्य आहे का? गड किल्ल्यांवरती नमो सेंटर्स उभे केले जाणार आहेत. माझी विनंती आहे, गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानीच गोष्टी व्हायला पाहिजेत, बाकी कुणाचंच नाव नको. चंद्रकांत दादा पाटील छत्रपतींनी बांधलेले, लढाई करून जिंकलेले हे किल्ले, त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असेल, बाकी कुणाचंच नाही. चंद्रकांत दादा पाटलांनी एक वक्तव्य केलं आहे की राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. म्हणून मला जुनी ओरिजिनल बीजेपीच्या बद्दल मी चांगलं म्हणते, कारण का जुने ओरिजिनलचे बीजेपी लोक हे खरंच बोलतात. मग अटलजी असतील, त्या काळात सुषमाजी असतील,
अरुण जेटली साहेब असतील आणि आता चंद्रकांत दादा असतील, मी त्यांचे विनम्रपणे जाहीर आभार मानते. म्हणून माझे सगळा डेटा काढून बघा. दरवेळीच मी जेव्हा भारतीय जनता पक्षाबद्दल बोलते तेव्हा मी नेहमी म्हणते की ओरिजिनल भारतीय जनता पक्ष, जरूर आमच्याशी टोकाचे मतभेद आहेत, पण जी ओरिजिनल भारतीय जनता पक्षाची टीम आहे ती सुसंस्कृतच आहे. हा नवीन जे आलेले आहेत तिथे प्रॉब्लेम मतदार यादीतला घोळ घेऊन कोर्टात जाण्याचा काही विचार आहे का? कळेल, भाषणांमध्ये कळेल. स्टेट इलेक्शन कमिशन बोलते की ते SIR साठी तयार नाहीये, त्यासाठी त्यांनी कारण काय? मॅनपॉवर दॅट्स नॉट आवर प्रॉब्लेम. सरकारने लोकशाही आहे ना, मग मॅनपॉवर त्यांना इलेक्शनच्या वेळेस घोळ घालताना मॅनपॉवर असते, जेव्हा सत्य बाहेर येतात तेव्हा यांच्याकडे मॅनपॉवर नसते. अहो कन्व्हिनियंट